श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आत्तापर्यंत सुंदरकांड आता संपलेला आहे. आजपासून युद्धकांडाला सुरुवात होत आहे. आज युद्धकांडातील अध्याय पहिला. रावण सैन्य मोजण्यासाठी हेर पाठवतो. ओम श्रीराम. श्रीराम प्रभू आपल्या वानर सेनेसहित लंकेमध्ये येऊन पोहोचले आहेत. रावण हे सर्व ऐकून उद्विग्न झाला आहे. मग तो आपल्या शुक आणि सारण या हेरांना श्रीरामांचे सैन्यबळ किती आहे याची माहिती काढण्याकरिता पाठवतो. ते दोघेजण वानर वेशात वानर सेनेत फिरत आहेत, परंतु बिभीषणाने त्यांना मायावी वेशातही ओळखले. मग त्यांना पकडून श्रीरामांच्या समोर आणतात. श्रीराम प्रभू त्यांच्यावर दया दाखवून त्यांना सोडून देतात. तेव्हा ते रावणासमोर येतात व थरथर कापत सर्व वृत्तांत कथन करतात व सांगतात की मोजता येणार नाही अशी अगणित वानरसेना आहे व यामध्ये हनुमंतांची शक्ती महान आहे. तेव्हा आपण आता सीतामातेला सोडून देऊन युद्ध टाळणे हेच योग्य आहे. तेव्हा रावण रागाने चडफडतो व दुसऱ्या शार्दूल नावाच्या गुप्तहेराला सैन्यबळ पाहण्यासाठी पाठवतो. तो शार्दूल वानरसेना मोजता मोजता थकून जातो व त्यालाही बिभीषण ओळखतो व श्रीरामांच्या समोर घेऊन येतो, परंतु श्रीराम प्रभू त्यालाही सोडून देतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासात आता ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम आपल्या या सर्व शुद्ध मंडळींसह म्हणजेच वानर सेनेसह त्या हिरण्यगर्भ नगरीत म्हणजेच लंकेत दाखल झाले आहेत. हे सर्व पाहून तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण अस्वस्थ झाला आहे. मग तो शत्रुबलाचा शोध घेण्याकरिता आपल्या गुप्त घटकांना पाठविण्याची योजना करतो. हे गुप्त घटक म्हणजेच वायफळ पोपट पंछी करणारे म्हणजेच शूक व खोटेपणाने सारवासारव करणारा म्हणजेच सारण हे होत. दोन्ही घटक गुप्तपणाने त्या शुद्ध मंडळीमध्ये म्हणजेच वानरसेनेमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे साधकाचा विवेक म्हणजेच बिभीषण जागृत असल्यामुळे तो विवेक हा भेद ओळखतो व ही बाब आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या जाणीवेस संवेदित करतो. परंतु दयाघन असलेले सद्गुरू त्या दोन्ही घटकांना पुन्हा त्या अशुद्ध अहंकाराकडे पाठवतात, कारण ते आत्मस्वरूप सद्गुरू जाणत असतात की हे असे अशुद्ध घटक शुद्ध केव्हा होतील, तर जेव्हा तो अशुद्ध अहंकार शुद्ध होईल किंवा विनाश पावेल तेव्हाच. म्हणून ते सद्गुरू त्या दोन्ही घटकांना या शुद्धीकरण प्रक्रियेत सामावून घेत नाहीत, तर त्यांना परत पाठवून देतात. आता आपण या कथेचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे श्रीराम प्रभू आपल्या वानर सेनेसह
लंकेत आलेत हे जेव्हा रावणाला समजतं तेव्हा रावण उद्विग्न होतो आणि तो आपल्या प्रधानांना जाबही विचारतो. हे आपण मागल्या अध्यायात पाहिलंच आहे. मग तो श्रीरामांचं सैन्यबल किती आहे हे पाहण्यासाठी शुक आणि सारण या त्यांच्या गुप्तहेरांना तो वानरसेनेकडे पाठवतो. हे दोघेजण मायावी असतात ना, ही सगळी राक्षस मंडळी मायावीच असतात. ते वेश बदलून म्हणजे ते वानरांचा वेशामध्ये त्या श्रीरामांच्या सैन्यामध्ये फिरतात. परंतु बिभीषणाला ही मायावी जी कला आहे किंवा ही जी शक्ती आहे ती बिभीषणाकडे होती. बिभीषणाला माहिती होतं. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना बरोबर ओळखलं, त्यांना पकडलं आणि श्रीरामांच्या समोर घेऊन आले. मात्र श्रीरामांनी त्यांना दया दाखवून सोडून दिलं. हे सगळ्यांना थोडंसं विशेषही वाटलं. परंतु श्रीरामांना माहिती आहे की अशा या हेरांना पकडून मारून काय मिळणार आहे ना, म्हणून ते रावणाकडे त्यांना परत पाठवून देतात. ते रावणासमोर जाऊन थरथर कापतात आणि सगळा इतिहास सांगतात, सगळी कथा सांगतात की अगणित अशी आहे आणि हनुमंत तर महाबलशाली आहेत. हनुमंतासारखे असे अनेक महावीर पण त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं आपण युद्ध टाळून सीतेला सोडून द्यावं. तेव्हा रावण त्यांच्यावर राग होतो, चढफडतो आणि तो मग शार्दूल नावाच्या दुसऱ्या एका गुप्तहेराला पाठवतो. तोही हे सैन्य मोजता मोजता थकून जातो. त्यालाही बिभीषण ओळखतो. त्यालाही श्रीरामच्या समोर आणलं जातं. श्रीराम त्यालाही पुन्हा सोडून देतात. ही कथा. आता साधकाच्या दृष्टीने जर पाहायचं म्हटलं तर साधकाच्या या अध्यात्म प्रवासात आता त्याचे आत्मस्वरूप सद्गुरूसह अंतर्गत जी शुद्ध मंडळी आहेत ना, ती सगळी शुद्ध मंडळी आता त्या हिरण्यगर्भ नगरीत येऊन पोचली आहेत. ही माहिती जेव्हा अशुद्ध अहंकाराला समजते तर त्याला खूप धक्का बसतो. कारण त्याला भीती असते ना की ही सगळ्या शुद्ध मंडळीने ही सगळी हिरण्यगर्भ नगरी म्हणजे ही सगळी जर ताब्यात घेतली तर माझं अस्तित्व कुठं राहील. म्हणजे माझ्या ठिकाणच्या अशुद्ध अहंकाराच्या ताब्यात ही सगळे असतात ना. परंतु या आत्मस्वरूप सद्गुरूंनी किमया करून ही बरीचशी मंडळी शुद्ध केली. म्हणजे मन, प्राण, सात्विक बुद्धी, हे दिव्य मन, जीव, सत्कर्म, ही सगळी चांगली मंडळी. आता विवेकही त्यांना जाऊन मिळाला. ही सगळी यांची संख्या वाढली तर माझं संख्याबळ कमी होईल आणि नंतर माझ्या ताब्यातून नगरी जाईल का काय. त्यामुळे तो उद्विग्न होतो आणि आपल्या गुप्त 2 घटकांना तो त्या शुद्ध मंडळीमध्ये जाऊन तिथली काय परिस्थिती पाहण्यासाठी पाठवतो. तर ती मंडळी जी अशुद्ध असतात ना, त्याचे घटक ते अशुद्ध असतात. ते ह्या शुद्ध मंडळीत मिसळण्यासाठी शुद्ध असण्याचं ढोंग करतात, नाटक करतात. परंतु तिथे साधकाचा विवेक हा जागृत असेल तर हे ढोंग पण तो ओळखतो आणि त्यांना आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर आणतो. तर इथे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे हे एका शब्दात की हे वेश बदलून वानर सेनेत जातात हे राक्षस मंडळी. हे ओळखतो कोण? बिभीषण. साधकाच्या दृष्टीने ही अशुद्ध मंडळी शुद्धपणाचं ढोंग करून शुद्ध मंडळीमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात. आता याचे आपण 2 बाजू पाहूया. पहिली बाजू की आपल्या अंतरंगामध्ये हे सगळं आता अंतरंगामध्येच आहे. आपल्याला बाह्यरंगाने पण पाहिजे, पण अंतरंगामध्ये ही मंडळी जी शुद्ध मंडळी असतात अशाच पद्धतीची अशुद्ध मंडळी शुद्धपणाचं ढोंग करून साधकाच्या प्रवासाला वेगळी दिशा देण्याचं, वेगळं वळण लावण्याचं, व्यत्यय आणण्याचं, संकट आणण्याचं, व्याधी आणण्याचं, दुःख आणण्याचं, पीडा आणण्याचं काम करतात. याचा आपण पदोपदी अनुभव घेतो, परंतु ती गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. कशी? समजा हे जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, यातला एक जण समजा आपण क्रोध घेतला तर तो मी शहाणा आहे, मी शुद्ध आहे असं नाटक करतो. म्हणजेच तो अशुद्ध आहे परंतु शुद्ध होण्याचं नाटक करतो आणि मी अमुक अमुक माणसावर रागवलो, चिडलो, त्याचं त्याने पूर्ण पतन केलं. पण तरीही तो काय म्हणजे त्या कृतीबद्दल काय सांगतो की नाही, तो त्याने तसं चुकीचं केलं म्हणून मला असं करावं लागलं, मी शुद्धच आहे. मात्र तो अशुद्ध असतो. लोभ,
नाही, मला लोभ नाही आहे, परंतु आता ह्या अशा ह्या गोष्टींची मला माझ्या संसारासाठी मला ह्या अशा आर्थिक पैशांची गरज होती, म्हणून मी चोरी केली किंवा मी भ्रष्टाचार केला, मी वाईट केलं, मी खोटं बोलून मिळवलं. कारण मला तो पैसा माझ्या संसार आणि मला माझं अध्यात्म करण्यासाठी, मी अध्यात्म करतो म्हणजे मग मला जीवन आहे की नाही, मला पैशांची गरज आहेच ना, मला जगायला पाहिजे, अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, कपडा पाहिजे, मकान पाहिजे, माझ्या गोष्टी पाहिजेत ना मला साधनेसाठी, मला घरदार पाहिजे ना, माझी बायका मुलं व्यवस्थित सुरक्षित पाहिजेत, त्यांना व्यवस्थित पाहिजे, तर मी साधना करू शकेल. तो नाव काय सांगतो, मला ईश्वराची भक्ती करायची, मला साधना करायची, त्यासाठी मला या पैशांची गरज आहे, असं ढोंग ही मंडळी शुद्ध असण्याचं ढोंग करतात. मी छोटंसंच सांगितलं, अशा हजारो गोष्टी आपल्या अंतरंगात आहे. मोह, काम, वासना. आपण काय म्हणतो की नाही, मग समजा एखादी वाईट वासना माझ्या मनामध्ये आली, मग आपण इतिहासातले दाखले देतो ना, की बघा, मग श्रीकृष्णाने नाही का असं केलं, रामाने नाही का तसं केलं, आमक्या ऋषींनी नाही का तसं केलं, विश्वामित्रांनी तसं केलं, आमक्या, म्हणजे मुळात माझ्या अंतरंगात चूक असते, दोष असतो, अशुद्धपणा असतो, पण त्याचं ढोंग कसं आणतो, नाही ते तसे होते ना, मग आम्ही केलं म्हणून काय फरक पडला. आणि ह्याने काय होतं की मग आपला आध्यात्मिक प्रवासाला ब्रेक पडतो, आपला आध्यात्मिक प्रवासाला व्यत्यय येतो, त्यातून आपल्या अंतरंगात जी चैतन्य शक्ती थोडी थोडी अवतरित व्हायला लागली असते ना गुरुकृपेनंतर, त्या शक्तीला ब्रेक पडतो, ती वरून खाली येत असताना याला खालून त्याचा दाब पडतो आणि ती शक्ती तिथेच थांबते, खाली येण्यास तिला प्रचंड विरोध होतो. अर्थात साधकाचा विवेक जर जागृत असेल, इथे इथे आपण कथेत हेच पाहिले की बिभीषण जागृत होता, त्याने त्यांचा वेश ओळखला, साधकाच्या दृष्टीने सुद्धा साधकाचा विवेक जागृत होता, त्यामुळे या अशुद्ध मंडळीनं ओळखलं. आपण आपल्या दृष्टीने विचार केला ना, तर आपला जर विवेक जागृत असेल, तर आता बघा, समजा माझ्या मनात एखादा वाईट विचार येऊन गेला, वाईट वासना येऊन गेली, आणि माझा विवेक जागृत असेल. आता विवेक जागृत कधी होणार आहे, विवेकाची शुद्धी झाल्यावर, म्हणजे बऱ्यापैकी मन, प्राण, विवेक हे घटक जेव्हा बऱ्यापैकी शुद्ध होतात, चांगल्यापैकी शुद्ध होतात, तेव्हाच यांच्यामध्ये चांगला विवेक येतो, चांगला विचार येतो. मग तो विवेक म्हणतो, अरे नाही, ही वासना माझ्या मनात आत्ता आली, हा क्रोध माझ्या मनात आत्ता आला, हा लोभ माझ्या मनामध्ये आत्ता आला, हा मोह माझ्या मनामध्ये आत्ता आला, हा चुकीचा आहे, याला आतमध्ये प्रवेश करून दिला नाही पाहिजे. तो आत प्रवेशला आहे, पण त्याला कृती करून नाही दिली पाहिजे. हे सुरुवातीला आपल्याला कळतच नाही, कारण आपण कुठलाच आपला घटक शुद्ध नसतो, तेव्हा या गोष्टी घडतातच, त्याला पर्यायच काय नसतो. परंतु तरीही आपण साधना करत राहायचं, भक्ती करत राहायची, नामस्मरण करत राहायचं. आता इथे जसं हा कळालं, तर याचे पण दोन भाग असतात. एक तर हे विचार, हे विकार, हे जे सांगितले काम, क्रोध, यांना आतमध्ये येऊच न देणे, आला तर कृती करू न देणे. ते एक मन आहे बघा, मन गया सो जाने दो, मत जाने दो शरीर, ना छुटे कमान से तीर, तो काहे लगेगा तीर. म्हणजे मनात विचार येऊन दिलाय, पण कृती करू नका, हे सुरुवात होते. म्हणजे एक तर सुरुवातीला कृती पण होते, तेव्हा काहीच कळत नाही. आपण साधना करतो, भक्ती करतो, तरी पण जशी शुद्धी वाढत जाते, तशी मग आपल्याला कळतं की नाही रे, हे केलं नाही पाहिजे, हे चुकीचं आपले विचार आतमध्ये आलेत, पण आपण केलं नाही पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जेव्हा बऱ्याच शुद्धी वाढत जाते, म्हणजे आज्ञाचक्राच्याही पुढे आपण प्रवेश करायला सुरुवात करतो, तेव्हा विचार आलेले सुद्धा कळतात की वाईट वासना आली, वाईट विकार आला, वाईट लोभ आला, वाईट मोह आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या रे आल्या की आपल्या विवेक लगेच सूचना करतो, नो नो एंट्री, त्यांना आतमध्ये प्रवेश नाही. हे असं टप्प्याने आपण आपली प्रगती करून घेतो. ही कथेमध्ये हाच भाग आहे की विवेक जागृत असेल तर या अशुद्ध मंडळी शुद्ध मंडळीचं ढोंग घेऊन आतमध्ये सगळा गोंधळ घालतात आपल्या अध्यात्माचा. आणि हे आपण जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर तुमची उत्तरं तुम्हालाच कळतील, माझी उत्तरं मलाच कळतात की माझ्या अंतरंगामध्ये किती दोष आहेत, किती चुकीच्या गोष्टींचं मी पांघरून घालतो.
काही कारण सांगून, मी आता जसं सांगितलं, समजा एखादी वाईट कृती आली, समजा क्रोध आला, तर लगेच आपण उदाहरण देतो, अरे दुर्वास ऋषी किती क्रोधी होते. अरे पण ते दुर्वास ऋषी होते, त्यांनी तेवढी खूप मोठी मान्यता, त्यांची प्रगती त्यांनी मिळवलं होतं, त्यामुळं त्याला झाकून तुझी पात्रता आहे का, म्हणून आपण हे पांघरून टाकतो त्या गोष्टीवर. तर हे करणं म्हणजे अशुद्ध मंडळींचं त्यांनी ढोंग घेऊन शुद्ध होणे, असं त्यांचं हा प्रकार असतो. हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.